हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि हो शुभ इव्हनिंग म्हणेन, इव्हनिंगची वेळ आहे। जी दिवसभराची कामं होती ती आवरलेली आहेत, कपडे भांडी हीच कामं असतात। एक ताई म्हणती होत्या की ताई तू तुझे व्हिडिओ एक वेळा बघ आणि मग तू विचार कर की तू कसं बेवकूफ आम्हाला बनवतेस। तर मी तुम्हाला बेवकूफ का बनवेन, जी माझी कामं आहेत तेच मी तुम्हाला दाखवत असते, कारण मी दुसरं कुठलं काम करत नाही, हीच माझी कामं असतात आणि तीच मी दाखवत असते। यामध्ये बेवकूफ करण्यासारखं काय आहे ताई ना? तुम्ही म्हणता की तू आम्हाला कसं बेवकूफ बनवतेस, दररोज तेच केलेले कामं करतेस, केलेला स्वयंपाक करणं, भांडे घासणं, कपडे धुणं, घडी घालणं, झाडून काढणं, हीच कामं आम्हाला दाखवून तू आम्हाला येडं करत आहेस। तर येडं करण्यासारखं काय आहे? मला तुमचे कमेंट वाचले ना, मला थोडा वेळ विचार आला की मी खरंच काय करत आहे, काही चुकीचं करत आहे का? नंतर विचार आला की जी माझी कामं आहेत तीच मी दाखवत आहे, यामध्ये चुकीचं काय आहे? तुम्ही म्हणजे सगळ्यांचे कसे विचार वेगळे असतात। आता तुमचं विचार वेगळा आहे, माझं वेगळं आहे, जे काम माझं आहे, जे मला जमतं तेच मी दाखवते, वेगळं मी काही करत नाही तर वेगळं मी दाखवणार काय? तर हे तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला आवडलं तर बघू शकता, आवडत नसलं तर असं नाही की बाबा मी तुम्हाला काहीतरी सजा देईन की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचेच आहेत, असं तर नाही ना ताई। ना तुम्हाला आवडत नसलं तर तुम्ही स्किप करू शकता। यामध्ये बेवकूफ व्हायचं, येडं व्हायचं काय आहे? नाही का, सगळ्यांचे विचार सेम नसतात, कुणाचे कसं कुणाला आवडतात कुणाला नाही आवडत। आता एकेका त्यांचे कमेंट असे येतात की ताई तुझी व्हिडिओ बघून आम्हाला खूप छान वाटतं, काम करण्याची एनर्जी येते व्हिडिओ बघितल्यानंतर। काम करायचं जर मूड नसलं ना तर व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला काम करायचा मूड होतो, आम्हाला खूप फ्रेश वाटतं, बघितल्यानंतर छान वाटतं असं म्हणत असतात। आणि एक ताईंना असं वाटतं की मी सगळ्यांना येडं करते की बाबा केलेलीच कामं करत असते एक दिवसभर। तर हो ताईंनो, तुम्हाला नाही आवडत असलं तर नका बघू, असं काही नाही आहे। तर असो, इव्हनिंगची सगळी कामं आवरलेली आहेत। थोडंसं लवकरच मी आज सुरुवात केलेली होती, कारण आज शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मीचं व्रत आहे माझं, तर पूजा मांडणी करायची आहे। तरी दुपारच्या वेळेत भांडे क्लीन केलेले होते, सगळं पाणी निचरा झालेलं आहे। तर रॅकला जेव्हा भांडे लावायचे आहेत ना, पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतरच लावलं ना तर पेपर वगैरे टाकलेले असतात पण ते खराब होत नाहीत। तर सगळे भांडे मी रॅकला लावत आहे, नंतर मग मी पूजा मांडणी करायला सुरुवात करणार आहे। नंतर रात्रीचा स्वयंपाक राहणार आहे, नंतर गिन्ना पण दिलेला आहे, ऐकून आलेला आहे गिन्ना। तर तुम्ही विचारत होता की ते गिन्ना म्हणजे काय? आता तुमच्याकडे त्याला काहीतरी वेगळं नाव दिलं असेल, म्हणजे जेव्हा म्हैस येते ना हळजते त्यावेळेत म्हणजे काय म्हणतात, कवळे दूध असतं 5 दिवस, मग त्या दुधाची खीर बनवलं जातं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने गिन्ना बनवला जातो, पण मी तांदळामध्ये खीर बनवणार आहे, छान बनते। तर इकडे हे आरतीचं ताट वगैरे म्हणजे दुपारच्या वेळेत मी घासलेल्या होत्या। आरतीचं ताट म्हणजे कसं गुरुवारी आपण लावत असतो, ज्या दिवशी पूजा असते, व्रत वगैरे असतं, सकाळपासून माझी सुरुवात असते। भांडे वगैरे क्लीन करते वेळेस आरतीचं ताटे मी घासून ठेवलेलं आहे। नंतर फुलं, आज ना मार्केटला दीपक गेलेला नाही आणि फुलं आणलेला नाही, म्हणजे प्रत्येक शुक्रवार असो गुरुवार असो मी फुलं मागवते, बाहेरचे शेवंतीचे छान असतात ते फुलं, झेंडूचे वगैरे। आज गेले नाही तर मी इथंच स्वास्तिकची फुलं आणलेली आहेत, नंतर पानं पण आणलेली आहेत, पानं फुलं मी मिक्स माळ करत आहे। तर सगळी इव्हनिंगची कामं थोडंसं फास्टमध्ये आवरले, कारण आज फुलाची रेडीमेड जी माळ आहेत ती भेटलेली करायची होती मला, यामध्ये थोडासा वेळ जास्त लागणार होता। नंतर वस्त्रमाळ, वाती हे पण मला करायच्या होत्या, दुपारच्या वेळेत ते पण केल्या मी, म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो। तर इकडं आता मी ही माळ करून घेते आणि मग पूजा मांडायला सुरुवात करणार आहे। पाणी पण भरून घ्यायचं आहे मला, हे हंडा आहे ना तांब्याचा ते पण घासायचं आहे। खूप काही कामं छोटी होऊन जातात, जी दिवसभर आपल्याला करत राहिलो तरी आवडत नाहीत। तर हे बघा अशा प्रकारे मी माळ बनवलेली आहे। यामध्ये लाल फूल नाही आहे, कलरफुल फूल नाही आहे, सगळे व्हाईट फुल आणि पानं मी घातलेली आहेत, कारण लाल फूल मला आज भेटलेलं नाही आहे। सकाळच्या वेळेस दासळची फुलं भरपूर सारी भेटलेली होती आणि 3-4 मी तिथंच ठेवले होते झाडाला, पण कोणीतरी तोडून नेलेले आहे ते, असो जे आहे ते आहे। तर अगोदर मी खालचा जागा स्वच्छ पुसून घेतलेला आहे, म्हणजे सकाळच्या वेळेत पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळं मी सकाळी करते। ज्या दिवशी पूजा पुनस्कार व्रत वगैरे असतं ना त्या दिवशी सकाळपासून साफसफाईच्या कामाला मी सुरुवात करत असते, पण बघा पायदूळ पडत असते, आपलं किचन इथंच आहे त्यामुळे। तर मी स्वच्छ पुसून घेतलेली पूजेची जागा, पाट वगैरे स्वच्छ पुसून घेतला। लाल रुमाल मी म्हणजे लाल ब्लाऊज पीस मी अंतरलेले, जसं पहिल्या शुक्रवारी आपण जे पूजेची सामग्री ब्लाऊज पीस घेतो ना, नवीन कपडा वगैरे, तेच मी प्रत्येक शुक्रवारी घेत असते। तर आणखीन एक ताई असं म्हणत होत्या की ताई ज्यावेळेस आपल्याला करायचं नसतं ना तेव्हा तू कसं करते, पूजा वगैरे कसं करते, कसं आवडते? तर हो, मी सगळं स्वयंपाक वगैरे करते, कारण नाविलाज आहे, मला किचनमध्ये यावंच लागतं। फक्त मी देवपूजा करत नाही, देवपूजा करण्यासाठी दीपक, दिनेश किंवा त्यांचे पप्पा, आता हे दोघांना नसले कॉलेजला वगैरे गेले तर हे करत असतात। पूजा केल्याशिवाय राहत नाही, कोणी का होईना घरचा मेंबर पूजा करतो, पण स्वयंपाक करायला कुणाला जमत नाही, ते काम आपल्याला जमतं। नाही केलं तर बघा सगळ्याची उपासमार होणार आहे, याला काही पर्याय नाही। आता घरात एकाला 2 जण असले ना, जसं सासू सुना, जावा नंद भाऊजाई घरात असले ना, तर
एखादा व्यक्ती स्वयंपाक करू शकतो आणि एखादं वरचं काम करू शकतो. म्हणजे गावाकडे असंच करत होतो आम्ही, पण इथं आल्यापासून काहीच पर्याय नाही आहे. म्हणजे गावाकडे कसं एकमेकांच्या घरात येऊन स्वयंपाक वगैरे करत असतात, पण इथं तसं जमतच नाही. इथं कोणीच कुणाच्यात येत नाही बघा. फक्त कामापुरता रामा इकडचा असं असतं शेतीचं. त्यामुळे कुणाला बोलवायचं वगैरे हे करत नाही. मी स्वतः स्वयंपाक करते, फक्त पूजेचं काम वगैरे सगळे करत असतात घरामधले. तर असो, आता मी इकडे पूजा मांडणी करत आहे. तर इकडे ब्लाऊज पीस अंतरली, तांदळाची रास मी घातलेली आहे आणि कळशी भरून पाणी ठेवलेलं आहे. आणि 8 हळदी कुंकाची बोट आपल्याला ओढायची आहे. तर ते हळदी कुंकू चंदन मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 8 बोटं मी ओढत आहे. म्हणजे अगोदर मी कळस मांडणी करत होते, जेव्हापासून तुम्ही सांगितलेलं आहे, पुस्तकात पण लिहिलेलं आहे की कळस मांडणी करायची नसते या पूजेला. अशा प्रकारे कळशी भरून ठेवायची. कळशीमध्ये एक नाणं, सुपारी, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती एक वाटी भरून तांदूळ, प्लेट काही ठेवायचं आणि सोन्या चांदीचं दागिने मी ठेवलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ना कवर, त्यामध्ये सोन्या चांदीचं दागिनं आहे ते ठेवलेलं आहे मी. आणि अशा प्रकारे हे ढाळे, म्हणजे हे जे फाटे आहेत ना ते लावलेले आहेत. नंतर ही जी तुळस आहे, त्या तुळशीचीच पानं मी समोर पण ठेवले. म्हणजे खाऊची पानं मला आज भेटली. म्हणजे दीपक मार्केटून आणून देतो प्रत्येक शुक्रवारी मला. आज तो गेलेला नाही, आज यायला लेट झालेला होता दीपकला. नंतर आल्यानंतर गॅरेजला गेलेला आहे तो. तर असं अशा प्रकारे जे आहे ते तशी मी पूजा केलेली आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना दीपकचं खूप कौतुक तुम्ही केलं, त्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी आभारी आहे. तुम्ही म्हणत होता की आजकालची मुलं कशी आहेत ताई, अजिबात ऐकत नाहीत काही सांगितलेलं, फक्त मोबाईल घ्यायचं, गेम खेळायचं. तर हो, असं खूप झालेलं आहे. मुलं अजिबात ऐकत नाही आहेत की मोबाईल झालं की झालं, त्यांना भूक ताणसुद्धा लागत नाही, ना कोणी बोललेलं त्यांना ऐकू जात नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. पण दीपक दिनेशचं असं नाही आहे. जे आम्ही सांगतो सगळं ऐकतात, करतात, पण मनानंसुद्धा खूप चांगलं काम करत असतात. किती कौतुक केलं तितकं दोघांचं कमीच आहे. हे असं होत नाही ताईनो. कसं असतं ना, मुलांना लहानपणापासून आपण वळण लावायची गरज आहे. अचानक मुलं कधी शिकत नाहीत. मोठे झाल्यानंतर तर अजिबातच ते कुठलंही तुम्ही काही सांगा समजावून ते समजणार नाहीत. लहानपणापासून जे सवय आहे ना मुलांना ती लावली पाहिजे. मुलं वेगळं काही शिकत नाही, जे आपण करतो ते बघूनच मुलं शिकत असतात. हे खरं सत्य आहे. आपल्या घरी जशी परिस्थिती आहे तशीच मुलं बनतात आपल्या घरची. तर घरामध्ये बघा मुलांना कसं असलं पाहिजे, आपण मुलांसोबत एकदम फ्री आणि जेही आपण कामं करतो, पूजा असो किंवा किचनचं कुठलं काम असो किंवा बाहेरचं कुठलं काम असो, मुलांना सगळं माहिती पाहिजे आपण कशा पद्धतीने ते करतो. मग त्यासाठी काय करायचं आहे, मुलांना आपल्यासोबत घ्यायचं आहे प्रत्येक कामामध्ये. आणि मोठं झाल्यानंतर मुलं येणार नाहीत. तर लहानपणापासूनच मुलांमध्ये हे वळण आपल्याला घालायचं आहे. शिकवायचं हे लहानपणचं असतं. मोठं झाल्यानंतर मुलं काही शिकत नाही आहेत. जे त्यांच्या मनाला येतं तेच ते करत असतात. आणि दीपक दिनीचं असंच आहे. लहानपणापासून आम्ही त्यांना प्रत्येक कामात मी घेत असते. पूजा असो, किचनमधलं तुम्ही बघत असता, किचनमध्ये प्रत्येक कामात दोघंजण माझी हेल्प करतात. ते काय स्वयंपाक असो किंवा बाहेरचं कुठलं काम असो किंवा पूजेचं काम असो, प्रत्येक कामात मी दोघांना घेत असते. कारण अशा प्रकारे जर केलो ना, मुलांमध्ये ते वळण येतात, ते शिकाय भेटतं त्यांना. आणि त्यांना माहिती होतं की कशा पद्धतीनं केलं पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे, किंवा कोणी घरला आलं तर पाहुणचार कसा केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांना पुढं करते दोघांनाही. कारण त्यांना वेगळं शिकवायची गरज नाही आहे. जे आपल्या घरची परिस्थिती आहे ते मुलं स्वतःहून समजतात जेव्हा आपण त्यांना ती कामं लावतो. तर हे एकदम सोपं मार्ग आहे मुलांना शिकवण्याचं. जर आपण हे कर बाळा, हे कर, दिवसभर जर म्हणलो आपण अभ्यास कर, हे कर, तुला ते करायचं आहे, तुला हे करायचं आहे, तुला चांगलं राहायचं आहे, हे जर म्हणलो ना ते मुलं अजिबात करत, त्याच्या उलट वागतात. हे मी बघितलेलं आहे. आमच्या घरी अशी परिस्थिती नाही आहे. मी असं कधीच मुलांना आणि कधी असं उलटून बोलणं किंवा कुठलीच गोष्ट अशी नाही आहे त्यांच्यामध्ये. जे आम्ही सांगतो ते करत असतात. कधी नकार नसतो त्यांचा. हे लहानपणापासून मी सवय लावलेली आहे. म्हणून आज हे दिसून येत आहे त्यांच्यामधलं गुण की ते कधीच असं वागणार नाहीत आणि पुढे जाऊनही ते असं कधीच वागणार नाहीत. आणि एखाद्या व्यक्तीला त्यांच्या वागण्याचा त्रास होईल असं पण ते कधीच वागणार नाहीत. तर असं ताईनं तुम्हाला बोलत मी इकडं वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली आहे. अशा प्रकारे फळामध्ये मी केळी ठेवलेले आहे, गजलक्ष्मीचं रूप हत्ती ठेवलेले आहेत, लक्ष्मी मातेचा फोटो, कळस मांडणी, अशा प्रकारे मी वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली आहे. आरती, समई, तुपाचा निरांजन आणि समोर मी दुधाची वाटी ठेवलेली आहे प्रसाद म्हणून. आणि आसन मी घेतलेले बसायला. आणि आता वैभव लक्ष्मी मातेची कथा वाचून घेऊ. तर अगोदर मी लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वाहून पूजा करून घेते, मनोभावे दर्शन करते, मगच मी कहाणी वाचायला सुरुवात करणार आहे. आणि फोटोमध्ये लक्ष्मी मातेचे स्वरूप आहेत. सगळ्या लक्ष्मी मातेच्या स्वरूपाला मी हळदी कुंकू लावून पूजन करत आहे, दर्शन घेत आहे, मगच कहाणी वाचायला सुरुवात करणार आहे. आणि आज दीपक नाही आहे घरी, तो गॅरेजला गेलेला आहे. तर आरती मीच करणार आहे. म्हणजे प्रत्येक शुक्रवारी दीपक असतो यावेळेत आणि आम्ही दोघं आरती करत असतो.
तर असो आता कहाणी वाचून घेते मी. तर या सगळेजण लक्ष्मीची कहाणी ऐकायला. तर कहाणी वाचून झालेली आहे. आता आरती करून घेते. कापुराचंही ठेवलेलं आहे मी. जसं आरती झाली की मग नंतर मी कापूर वळणार आहे. दीपक घेत असतो कापूर, पण आता तो गॅरेजमध्ये आहे. असो आरती करून घेतलेली आहे अगोदर मी. आणि आता कापूर जे आहे ना तेही मी निरांजन लावून वाळून घेते देवीला. आणि दूध म्हणून मी आता नैवेद्य दाखवते. नंतर मी स्वयंपाक झाल्यानंतर लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवणार आहे. तर आरती करून घेतलेली आहे. अक्षदा वाहून घेऊ, मनोभावे वैभव लक्ष्मी मातेचं दर्शन करून घेऊ. जी ही इच्छा आहे देवीला सांगू. तर घंटी वाजून घेतलेली आहे. एकदम मन शांत होतं, मन तृप्त होतं. ज्या दिवशी आपण अशा प्रकारे पूजा करतो ना, खूप छान वाटतं. मन प्रसन्न असं वाटतं ना की मी घरात नाही मंदिरात आहे. खूप छान वाटतं. मनाला एक वेगळीच शांती वाटते आपल्या. तर 8 दिवसाला एक वेळा अशा प्रकारे पूजा प्रत्येक गुरुवारी ते मी करत असते. आता तरी मग गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस पूजा करत असते. प्रत्येक गुरुवारी सकाळी काही गडबड असते आणि प्रत्येक शुक्रवारी इव्हनिंगच्या वेळेत. तर असं पूजा झालेली आहे. आता मी करत आहे स्वयंपाक. तर अगोदर मी जी गिन्ना आणलेला आहे त्याची खीर बनवायची तयारी करत आहे. तर इकडं तांदूळ घेतलेले आहे मी. तुम्ही विचारत होता की ताई तांदूळ कुठले खाता तुम्ही. तर मी सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की अगोदर म्हणजे प्रत्येक वेळी बदलून आणत असतात, ते एकच आणत नाहीत. अगोदर ना जे बारीक तांदूळमध्ये येतात ना, कोलमचे आणलेले होते, छान होते ते. यावेळी जे आणलेले आहेत ना ते बिनपालीस आहेत. बारीकच आहेत पण बिनपालीस आहेत हे. तर असं इकडं तांदूळ मी 2 ते 5 स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तांदळाच्या डबल टिबल पाणी घातलेले, कारण थोडंसं मला भात चिकट बनवायचा आहे. यामध्ये आपल्याला दूध टाकून खीर बनवायची आहे. आणि इकडं बघू शकता कुकरला 3 शिट्या लागलेल्या आहेत. परफेक्ट हे भात शिजलेला आहे. थोडासा चिकट झालेला आहे, असंच लागणार होता. तोपर्यंत इकडं मी भाजीची तयारी करत आहे, म्हणजे वरणाची तयारी करत आहे. तर डाळ शिजवून घेतली, घोटून घेतलेली आहे. म्हणजे लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चिंचेचा पल्प टाकून मी तयार करून घेतलेला आहे वरण. फक्त तडका द्यायचा आहे. तर इकडं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल, मोहरी, जिरं सगळं टाकलं. नंतर मी कांदा टाकलेला आहे. थोडंसं लसूण पण टाकलेलं आहे. तुम्ही म्हणता ते उपवासा दिवशी लसूण कांदा खायचा नाही आहे, पण बिन लसणाची बिन कांद्याचं कसं बनणार ते वरण काही माहिती नाही, त्यामुळे मी टाकत असते. टाकलेलं आहे. नंतर मी कोथिंबीर टाकली, परतून घेतलेलं आहे. बघू शकता कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. आता टाकूया मिक्स केलेलं वरण. तर वरण बनलेलं आहे. आणखी भाजी वगैरे बनवायची आहे, भाकरी बनवायची आहे. भूकी लागलेली आहे. तर थोडंसं लवकर आवरून घेते. आणि इकडे खीर पण बनवून तयार आहे. म्हणजे कसं खीर बनवते हे गिन्याची खीर अशीच बनवली जाते. यामध्ये गूळ पण टाकू शकता, खूप छान बनते. किंवा असंच दूध जे गिन्याचं असतं ना तसंच शिजवायचं. पाणी वेगळं होतं, दूध वेगळं होतं. जसं आपण पनीर बनवतो ना तशा प्रकारे होतं ते. मग वेगळं करायचं, पाणी शोधून काढायचं आणि साखर टाकून खायला घ्यायचं, विलायची वगैरे टाकून. खूप छान लागते तशी पण मी अशी बनवलेली आहे खीर. तर तांदूळ व्यवस्थित शिजले चिकट की घोटून घेतलेलं आहे मी. आणि नंतर दूध टाकलेलं आहे. यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नसतं. तसंच जसं दूध आणलेलं आहे तसं दूध टाकलेलं आहे. अर्धं टाकले, आईनं खूप सारं दिलेलं होतं. अर्धा लिटर दूध इथं टाकलं. ते साखर टाकलेली आहे. मीठ मी भात बनतोळसेच टाकलेलं होतं. छान मिक्स केलं. तर थोडंसं विलायची पावडर वगैरे टाकून ड्रायफ्रूटही टाकू शकता आवडीनुसार. खीर म्हणून तयार झालेली आहे. इकडं वरण पण बनलेलं आहे. तर भाजी, भाकरी, नंतर चपातीसाठी कणिक पण मळलेलं आहे. ते करून घेणार आहे आणि जेवण करू. म्हणजे कसं आहे, कालचा गुरुवार आहे, आज शुक्रवार आहे, भूकी लागलेली आहे. तर आता वेट होत नाही, पटकन करून जेवण करणार आहे. नंतर भांडी कुंडे नंतर होत राहतील. ते तर आपल्याला रात्री पूर्ण 11 वाजेपर्यंत करायचं असतं. असो रात्री थोडासा लेट झालेला होता, ते रोजच आहे. पाठ झालेलं आहे ते. दररोज 11च्या नंतर झोपते मी. असो आता उठलेले आहे. टायमिंग सांगितलं तर सकाळचे 5:30 वाजले. आज उठायला लेट झाला, त्यामुळे जसं उठले ना टाईम पाहिला आणि पटकन मी किचनमध्ये आलेले आहे. आज ना हळदीचं पाणी आहे ना चहा पाणी आहे. अगोदर स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण ज्या दिवशी उठायला लेट होतं ना त्या दिवशी मग काही सांगूच नका काय अवस्था होते. नाही इकडं बघायचं ना तिकडं बघायचं, पटकन स्वयंपाकाला लागायचं. कारण फक्त कमी वेळ आहे आणि मॉर्निंगची कामं तर ते नंतरच होणार आहेत. पण स्वयंपाकामध्ये भाजी असणार आहे, भात चपाती हे सगळं असणार आहे. आता वरण वगैरे बनवणार नाही, असं फक्त भाजी बनवते. आणि भाजी शेवग्याची बनवणार आहे. तुम्ही म्हणसाल ताई दररोज शेवगाच बनवते का? तर शेवग्याची भाजी आवडते, तरी पण दररोज नाही बनवत. आता शेंगा एकाच वेळेला भरपूर आणलेल्या होत्या, मग काय करणार, ठेवल्या इथे राहणार नाहीत. म्हणून म्हटलं आता टिफिनला शेंगाचीच भाजी बनवावी, कारण आता दुसरं काही पर्याय नाही. म्हणजे किचनमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये ना बटाटा आणि टॅमॅटो त्याला सोडून काही नव्हतं. तर म्हटलं आता हीच भाजी बनवाय. तर वरण बनवायचं म्हटलं की डाळ शिजवणं तामझाम खूप आहे आणि टाईम कमी आहे. आज लेट उठलेली आहे मी. तर म्हटलं पटकन हीच भाजी, यामध्ये भरपूर तयारी असते, पटकन होत नाही ही पण. तर इकडं मी खोबरं आणि शेंगदाणे भाजून
भाजून घेतलेले आहेत आणि पटकन इकडे शेवग्याच्या शेंगा अशा मोठ्या मोठ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. त्यापेक्षा बारीक कट करायच्या नाहीत आणि अर्धवट सोलून घेतलेलं आहे. शेंगा सोलत इकडं खोबरं आणि शेंगदाणे जे भाजले ते गार व्हायला ठेवलेलं आहे. छान गार झाले की आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. टमॅटो पण मी खूप सारे घेतले होते, तर 4-5 टमॅटो घेतलेले. टमॅटो टाकून भाजी बनवणार आहे. बिन टमॅटोची बनवली तरी पण छान होते. रसा भाजी एकदम आमटीसारखी खूप मस्त होते ती पण मी टमॅटो टाकूनच बनवणार आहे, कारण चपातीसोबत भातासोबत लागणार आहे टिफिनला देण्यासाठी. आणि एकदम अशी आमटीसारखी भाजी बनवली. दिनेशला नाही आवडत चपातीसोबत खायला, त्यामुळे थोडीशी अशी थिक भाजी मी बनवणार आहे. तर इकडं टमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेले आहे. नंतर हे जे आपण भाजून घेतलेलं होतं खोबरं आणि शेंगदाणे, यामध्ये आवडीनुसार तेल पण टाकू शकता. मी पण टाकते, पण आज मी तेल टाकलेले नाहीत. फक्त शेंगदाणे खोबरं वाटून घेतलेले, एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि संग इकडं चिरायची कामं माझी होत आहेत, कारण ज्या वेळेत मी दुपारी किंवा इव्हनिंगच्या वेळेस स्वयंपाक करते त्यावेळी दीपक दिनेश मदतीला असतात, पण आणखीन आता कोणी उठलेलं नाही आहे. आणि तिकडं त्यांना उठवत पण आहे, कारण आज खूप कमी वेळ आहे. पाणी पण गरम केलेलं आहे. असो, आता भाजीची तयारी मी पूर्ण केलेली आहे. तर इकडं कढईमध्ये मी तेल घेतले, 2 चमचे मोहरी टाकलेली आहे. मोहरी जोपर्यंत छान चटकत आहे तोपर्यंत मी मसाले डब्बा इकडेही घेतलेला आहे, म्हणजे खडे मसाले घेतले, खडे मसाले टाकणार आहे. आणि इकडे मी अद्रक लसणाची पेस्ट पण बनवत आहे, म्हणजे संग कामांसुद्धा धावपळीने. ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी असा प्रकार होतो, म्हणून वेळेत उठणं हे खूप गरजेचं आहे. पण कसं होतं आहे ना, दिवसभरी कामं करून सकाळी उठायचं मनच होत नाही. एक वेळा होतं असं कधी. असो, इकडे जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा. नंतर मी तेजपत्ते 2 टाकलेले आहेत, मस्त फ्लेवर येतो. नंतर मी सुक्या लाल मिरच्या 5 टाकलेत आणि 2-3 लवंगा पण टाकलेल्या आहेत. आणि हे खडे मसाले यांना आवडत नाहीत, गरम मसाला अजिबात यांना आवडत नाही. तर मी काय करते, ज्यावेळेस भाजी वाढते ना त्यावेळेस सगळे मसाले मी वेचून काढते अगोदरच, कारण की त्यांना जाऊ नये असा विचार माझा असतो. असो, पण टेस्ट खूप छान येतो भाजीला म्हणून टाकत असते. नंतर मी कोथिंबीर टाकली, परतून घेतलेलं आहे, म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट टाकली, परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे. नंतर हळदी पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे. परतून घेतलं. धना पावडर 1 चमचा टाकलेला आहे. आणि हे जे वाटण आपण बनवलेलं आहे ते पूर्णपणे टाकलेलं आहे. मी थोडीशी थिक अशी भाजी बनवणार आहे, एकदम रसा बनवणार नाही आहे. परतून घेतलं. नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं, फक्त अर्धा कप. एकदम छान हा मसाला भाजला जातो, करपणारही नाही आहे. तर पाणी टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं, म्हणजे या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कसली भाजी बनवा, मसाला व्यवस्थित भाजला की भाजी एकदम टेस्टी बनते, एकदम धाबा स्टाईल. परतून घेतल्यानंतर मी टमॅटो टाकलेले आहेत, परतून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर टमॅटो खूप लवकर मऊ होतो. परतून घेतलेलं आहे. नंतर ही जी शेंगा आहे शेवग्याची ते टाकलेले आहेत. थोडा वेळ परतून घ्यायचा आहे, असंच आपल्याला पटकन पाणी टाकायचं नाही आहे. थोड्या वेळानंतर मी पाणी टाकलेलं आहे, तर थोडंसं जास्त पण टाकलं, म्हणजे शेंग आपल्याला शिजवायची पण आहे. मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे. जोपर्यंत भाजी बनत आहे तोपर्यंत इकडं तांदूळ मी लावत आहे, म्हणजे तांदूळ घेतलेले आहेत 1 ते 2 ग्लास घेतले, जास्त यावेळेस बनवत नाही. म्हणजे एक वेळचं जेवण टिफिन झालं ना, मग नंतर मी दुपारच्या वेळेत आणखीन गरम भात बनवत असते, कारण एकत्रच भरपूर सारं भात बनवून ठेवलं तर नंतर काय झालं तर खावंसं वाटत नाही, म्हणून दुपारच्या वेळेत मी परत बनवत असते. तेव्हा तांदूळ मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले. तांदळाच्या डबल पाणी टाकलं, मीठ टाकलेलं आहे, छान मिक्स केलेलं आहे. आणि इकडच्या साईडला ठेवलं, म्हणजे दोन्ही काउंटरवर मी ठेवलेलं आहे. दोन्ही बर्नरवर शिजत आहेत. तोपर्यंत आता पटकन कणिक मळून घेऊ. त्यांनी सुटलेलं आहे, पण उठलेले आहेत, त्यांचं चालू आहे. कोणी ब्रश करत आहे, कोणी आंघोळ करत आहे. नंतर मी काल कडधान्य पण बांधून ठेवलेले आहेत, भिजून मी बांधून ठेवलेले आहेत. ते पण बघूया त्याला मूड आली की नाही, म्हणजे यांच्यासाठी. हे काही इतक्या लवकर काही खाणार नाही, कडधान्य खातात, म्हणजे मूड आलेली मूग, हरभरे छान पण असतात शरीरासाठी. सकाळी अंशापोटी खाल्लं पाहिजे, तर यांना ते देणार आहे. विचारणार आहे, उसळ बनवायची असली तर उसळ बनवून देते, नाहीतरी तसेच खाल्ले तरी पण छान असतात. तिकडे कणी मी मळून ठेवलेली झाकून थोडा वेळ. आता इकडे भाजीला चेक करूया. बघू शकता भाजी एकदम छान झालेली आहे, पण आणखीन थोडा वेळ शेंग शिजवून घेऊया. आणि तोपर्यंत बघूया इकडं कडधान्याची बांधून ठेवलेली होती ते व्यवस्थित मूड आली की नाही. तर बघू शकता हरभऱ्याला 1-2 आलेले आहेत. याचं कारण पण तुम्हाला सांगते मी, का असं झालं आहे. छान दाटसर येतात पण आले नाहीत. हे जे कपडा आहे ना कॉटनचा आहे म्हणून बांधला, पण एकदम पातळ आहे. कपडा जाड असला ना कॉटनचा खूप लवकर मोड येतात. तर आता यांच्यासाठी देते आणि बाकीचा स्वयंपाक म्हणजे चपाती वगैरे बनवून देते, दिनेशचा आवरून देते, मग माझी मोहरीची कामं